हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अपूर्णतेला पूर्णतेची ओढ. माणसाची मोठी कुचंबणा होत असते. त्याचा जन्म गतसंचित संपवण्यासाठीच झालेला असतो. त्याला अनुकूल असाच देह त्याने धारण केलेला असतो. कुलशील त्याप्रमाणेच त्याने निवडलेले असते. ही निवड नियतीकडून झालेली असते. ही देह कुलशीलाची निवड इतकी अचूक असते की त्याने जर परिपूर्ण आत्मप्रेरणेने आचरण केले तर तो त्याच एका जन्मात पूर्ण होऊन मुक्त होऊ शकतो. त्यामुळे आत्मप्रेरणेने तो सतत गतसंचित संपवण्यासाठी पळत असतो. अंतरात्मा त्याला सतत आध्यात्मिक आचरणाकडे, त्याप्रमाणे योग्य अशा जीवन प्रणालीकडे नेत असतो. आपण अपूर्ण आहोत ही त्याला जाण असते. ही आत्मिक जाण असते. ती अपूर्णतेची जाण त्याला सतत पूर्णतेकडे आकृष्ट करून पळवत असते. त्याचा स्वतःला पूर्ण करण्याचा, मुक्त करण्याचा सतत प्रयास सुरू असतो. ही पूर्णतेची आध्यात्मिक ओढ अपूर्णतेला असते. ही आध्यात्मिक ओढ माणसाला पूर्णतेला नेत असताना मन सतत क्षीण होत असते. देहादी इंद्रिये सतत गलित गात्र होत असतात, कारण एरवी मुक्ती शक्य नसते. आत्मप्रेरणा प्रबळ होत असते. ती एक एक संचित संपुष्टात आणून नवीन उपभोग निर्माण होणार नाहीत याची काळजी घेत माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जात असते. त्यामुळे मन आणि देहादी इंद्रिये सतर्क होतात, खडबडून जागी होतात आणि ती त्यांच्या अस्तित्वासाठी, टिकून राहण्यासाठी भौतिक उपभोगांच्या जीवन प्रणालीने जन्ममरणाचे फेरे सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील होतात. कारण माणूस मुक्त झाला आणि जरी त्याचा पुनर्जन्म झाला तरी तो सायुज्यमुक्त म्हणून होतो. त्यात मन देहादी इंद्रियांना कारभार करायला मुभा नसते. तेथे भौतिक उपभोगांना थारा नसतो. ही जाण येऊन मन देहादी इंद्रिये एक निराळेच राजकारण करतात. ती माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतात. तेथे माणसाला वेगळाच दृष्टिकोन दिला जातो. उदाहरणार्थ ती सांगतात की तुला बुद्धी आहे, तू वैद्यकीय व्यवसायात अत्यंतिक टोकाचे यश संपादन कर आणि त्यात पूर्णत्वाला प्राप्त हो. माणूस त्या क्षेत्रात प्रवेश करतो. तेथे डोळे, दात, नाक, कान, घसा, अस्थि, गुंगी आणणारी विद्या, मानसशास्त्र, हृदयरोग इत्यादी अशा अनंत शाखा असतात. मन सांगते, काही काळजी करू नकोस, यातील एक निवड आणि त्यात या जगात तुझ्या इतका श्रेष्ठ कोणीही नाही अशी कीर्ती मिळव. माणसात त्याच्याही नकळत अहंकार फुलतो. मनाला हेच हवे असते. एकदा माणूस असा फसला की त्या विविक्षित क्षेत्रातही नित्यदिनी इतके नवीन शोध लागतात की कोणीही मी परिपूर्ण आहे असे म्हणू शकत नाही. त्याची परिपूर्ण होण्याची हौस सतत टिकते, वर्धित होत राहते. ही भौतिक ओढ असते. ती संचित होत जाते. जन्म मरणाचे फेरे होत राहतात. मन देहादी इंद्रिये अपूर्णातून पूर्णत्वाकडे नेता नेता सतत जीवित राहतात. विपरीत वासना. अपूर्णातून पूर्णत्वात जाण्यासाठी नियतीकडून नैसर्गिकपणे अध्यात्मात आणि मन देहादी इंद्रियांकडून भौतिकात असा माणूस दोन विरुद्ध दिशांना सतत धावत असतो. दोन्हीही मार्गी त्याला पूर्णत्वाचीच ओढ असते, परंतु मार्ग भिन्न असतात, परस्पर विरुद्ध असतात. अध्यात्मात तो पूर्ण होऊन मुक्त होऊ शकतो. भौतिकात तो पूर्णात जाण्याच्या प्रयत्नात सतत अपूर्ण राहून अमुक्त राहतो. या दोन विरुद्ध प्रवासात त्याच्यात विपरीत कामना वासना निर्माण होत असतात. त्यामुळे तर तो अपूर्णात आणखीनच रुतत जातो. यामुळे लाओत्से सांगत आहे की ताओ भांड्यातील रिक्ततेसारखा आहे. त्याचा वापर करताना आपण सर्वच प्रकारच्या पूर्णतेत खूप सावध असले पाहिजे. माणूस गरीब असतो, हलाखीचे जीवन जगत असतो. त्याला कधी एकदा श्रीमंत होईन असे होते. गरिबात श्रीमंतीची वासना निर्माण होते. त्याला वाटते की त्याच्या जीवनात श्रीमंतीमुळे पूर्णता येईल. माणूस गर्भश्रीमंत असतो, वैभवात लोळत असतो.
त्याला मोकळेपणाने जगता येत नाही. सतत पंचपक्वान्ने खाऊन कंटाळतो, वैतागतो. त्याला पिठलं भाकरीची चव हवी असते. सतत विमानाने उड्डाण करून त्याला जमिनीची ओढ लागते. त्याला वाटते की पायी प्रवास करण्यात काही निराळीच मौज आहे. श्रीमंताला साध्या जीवनाची कामना असते. अतिचैनीमुळे हिप्पी संस्कृती उदयाला येते. त्याला वाटते की सध्या जीवनामुळे त्याच्या जीवनात पूर्ण आनंद निर्माण होईल. जो अस्वस्थ असतो त्याला स्वस्थ व्हायचे असते. जो अशांत असतो त्याला शांत व्हायचे असते. जो आरामात जीवन जगत असतो त्याला धावपळीचे जीवन आकृष्ट करत असते. जो नोकरी करत असतो त्याला धंदा व्यवसाय करायचा असतो. वृद्धाला कलप टोप लावून तरुण व्हायचे असते. जे आहे ते अर्धवट आहे अशी भावना असते आणि त्यामुळे माणूस त्याच्या विरुद्ध जाऊन ते पूर्ण करायच्या मागे लागतो. परंतु माणसाची शोकांतिका अशी आहे की काहीही केले तरी माणूस पूर्ण काही होत नाही. तो सदा अपूर्णच राहतो. काडी पैलवान आपल्या काटकोळेपणाला कंटाळून तालीम करून खाऊन पिऊन पैलवान झाला तर त्याला पुन्हा काडी पैलवान व्हावे असे वाटते. कारण त्या तालमीचा, खाण्यापिण्याचा आणि भक्कम देहयष्टीचाही कंटाळा येतो. माणसाच्या जीवनाचा महाविचित्र अनुभव आहे हा. तो सतत शून्य आणि पूर्ण यामध्ये लोंबकळत असतो, हिंदोळत असतो, झोके घेत असतो. नक्की काय करावे हेच समजत नाही. मन आणि देहादी इंद्रिय मात्र यात महाआनंदात असतात. लढाई न करता, शत्रुत्व न बाळगता, कटुपणा न घेता मैत्री करून त्यांनी आपल्याला नामोहरम केलेले असते. न झालेली लढाई त्यांनी जिंकलेली असते. नक्कीच काहीतरी मूलभूत चूक होत असावी. पूर्णत्व आणि त्यामधून मुक्तता यासाठी काहीतरी निराळा मार्ग असावा. हरि ओम.